भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा शेवटचा दिवस काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय महाराज यांचा अभंग आहे। 1 तास भगवत चर्चा। तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी व तसंच मातृशक्ती सर्वांना व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम करून आपली अभंगाला अनुसरून 1 तास भगवत चर्चा करू। काल्याचं कीर्तन नेहमीच आपण ऐकत राहतो। काला वारकरी संप्रदायामध्ये एक फळ आहे, साध्य आहे साधनाचं, परमार्थाचं शेवट आहे, परमार्थाची सिद्धी आहे काल। कुठलंही कार्य केल्यानंतर त्याची सिद्धी झाली ते सफल झालंय। सफल झालं तरच सिद्धी होते आणि सिद्धी झाली तरच सफल झाल्याचा परिचय मिळतो। आणि जर सिद्धी झाली नाही, सफल झालं नाही तर कुठलीही साधना, परमार्थ अधुरा आहे। अधुरा म्हणजे संपूर्ण नाही, सिद्धी नाही। सांग नाही, विकलांग परमार्थ आहे। शरीरातला एखादा भाग क्षीण झाला म्हणजे बाकी सक्षम असलेलाही भाग काहीही कामाचा नाही, उपयोगी नाही। तसं परमार्थाची सिद्धी झाली नाही तर आपला केलेला परमार्थ सफल नाही। प्रत्येक अंगाचा सक्षमपणा केव्हा आहे तर सर्वांगीण विकास असेल तेव्हा। तर परमार्थाचा सर्वांगीण विकास काय आहे तर सिद्धी आहे, सफलता आहे, शेवट गोड होणे आहे। तोपर्यंत विकलांग आहे। आणि सध्या जास्त आपल्याला पाहायला मिळते या काळात पक्षवात झालेलाच परमार्थ, लंगडा परमार्थ, सबल नाही, सफल नाही, सक्षम नाही, संपूर्ण नाही। आणि तेच समाजाला असं असल्यामुळे ते सहाय्यक नाही। जे सबल नाही ते सहाय्यक काय होऊ शकते? त्याच्यामध्ये सबलता आहे, सफलता आहे, संपूर्णता आहे, त्याच्यातच सहाय्यकता आहे। परमार्थ सहाय्यक का होत नाही तर सबल नाही, हे त्याचं कारण आहे। परमार्थाची सहाय्यकता म्हणजे काय तर अपेक्षित परिवर्तन आपल्या जीवनामध्ये येत नाही, याचं कारण की परमार्थ सहाय्यक आपणाला झाला नाही। म्हणजे तेलंगणा मराठी
समजते ना? अपेक्षित परिवर्तन परमार्थामध्ये नसल्यामुळे तो परमार्थ सहाय्यक नाही असं मला म्हणायचं. अपेक्षित परिवर्तन आहे का? आपणाला पाहिजे तसं झालंय का परमार्थामध्ये? तर परमार्थ सहाय्यक झाला नाही. का झाला नाही? तो परमार्थ सक्षम नाही, सबल नाही, संपूर्ण नाही. म्हणून सहाय्यक नाही. वारकरी संप्रदायामध्ये काला ही सिद्धी आहे. ज्याच्या जीवनामध्ये काला मिळाला, संपूर्ण जगात तो सहाय्यक होऊ शकतो, मदतगार होऊ शकतो. ज्याच्यामध्ये भेद नाही, ज्याच्यामध्ये वाद नाही, ज्याच्यामध्ये विवाद नाही, ज्याच्यामध्ये समता आहे, ज्याच्यामध्ये समरसता आहे, ज्याच्यामध्ये सरलता आहे, ज्याच्यामध्ये सहजता आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णता आहे, ते सहाय्यक आहे. आजचे शब्द थोडे वेगळे. याचा प्रयत्न आपला सर्वांना करणं हेच अभ्यास आहे परमार्थाचा. आणि अशा अभ्यासाने ज्ञान प्राप्त होते. ज्ञानामुळे ध्यानाची प्राप्ती होते. ध्यानामुळे कर्मफल त्यागाचं विवेक वैराग्य प्राप्त होते. ध्यानामुळे वैराग्य प्राप्त होते. कर्मफळाचा त्यागाचं वैराग्य प्राप्त होते. आणि कर्मफळाचा त्यागामुळे शांती प्राप्त होते. आणि हेच काल आहे. परमात्माचं स्वरूपच शांत रूप आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. शांत याचा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. श्रेयोभिज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शांती निरंतरम्. शांती शेवटचा टप्पा आहे, शेवट आहे तो. आजचा जो डामडोल आहे ते काही सुखाचं नाही. आपल्या ज्या दिवशी शेवट गोड होईल ना, ते शांतीचं आहे, ते सुखाचं आहे. तात्पुरतं बरा वाटते. आजचा जो डामडोल आहे तात्कालिक सुख देणारा हा प्रकार आहे. परिणाम ज्याचा गोड होते ते काला आहे. काला म्हणजे थोडं समजून घेण्यासाठी बोललो. दही भाताचा काला आहे, लाह्याचा काला आहे, खिचडीचा काला आहे, हे सगळा काला आहे. हे प्रतीक आहे. आता आपल्याला जे मिळणार आहे हे प्रतीक आहे काल्याचं. परंतु जेव्हा शांती प्राप्त होईल ते प्रत्यक्ष काला आहे. काल्याचं प्रतीक आणि प्रत्यक्ष काला. प्रत्यक्ष काल्यासाठीच प्रयत्न करणं हा खरा परमार्थ आहे. प्रत्यक्ष काला म्हणजे शांती कशी प्राप्त होईल. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. मनोनी शांती धरा, उतराल पैल तिरा. शांती धरा.
शांती कशी धरता येईल, कशी सापडेल शांती? वास्तविक परमार्थ करीत गेलं तर शांतीची प्राप्ती होते आणि मग काला होते. आणि याच्यामुळे अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफल त्याग, शांती किती दूर आहे, किती दूर आहे आपल्यापासून. हे गोष्टी, या गोष्टी किती दूर आहेत, खूप लांब आहोत तुम्ही त्याच्यापासून, खूप अलीकडे आहोत. ज्याच्यासाठी आपण तळमळ करालो ते खूप पलीकडे आहे, तुम्ही आम्ही अलीकडे आहोत. दूर नगरी, खूप दूर आहे. आणि त्याच्यामुळेच सांगितलं की दूर काय आहे तर शिंके लाविले दुरी दुरी, याचा अर्थ ते आहे, खूप दूर आहे. तिथपर्यंत पोहोचणं, मजल आपली जाणं हे परमार्थ. इथपर्यंत जाण्यासाठी सक्षम असलं पाहिजे. कुठेही क्षती झाली परमार्थाची, क्षीण झाला परमार्थ, पतन झालं, इथपर्यंत जाणं शक्य नाही. आणि हे लक्षात ठेवा की एवढं सांगितल्यानंतर काही भक्तांना असं वाटलं मग हे काय शक्य आहे. जे शक्य आहे माणसाला तेच मनुष्य जन्म शक्य होण्यासाठीच दिलेला आहे. अशक्य नाही, असंभव असणारी गोष्ट एक आहे आणि कठीण असलेली गोष्ट एक आहे. परमार्थ कठीण आवश्यक आहे परंतु असंभव नाही, संभव आहे. अभ्यास न तू कौंतेय, अभ्यास केल्याने काय होणार नाही. विष भी पचनी पडते अभ्यास. समुद्रावर भी पायवाट करता येते अभ्यास, माऊलीचे दृष्टांत. म्हणून असंभव काय आहे आणि कठीण काय आहे या दोन गोष्टी ध्यानात ठेवा. असंभव आहे ते कामना पूर्ती आणि कठीण आहे ते परमात्मा प्राप्ती. मग या दोन्ही पैकी कोणतं बरं? असंभव असलेलं करावं, त्याच्या मागे लागावं, का कठीण असलेल्याच्या मागे लागावं? कठीण जरूर आहे, असं इतकं सोपं नाही. भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी, निवडे तो बळी, विरळा शूर. कठीण अवश्य, पण असंभव नाही. असंभव काय आहे कोणा लक्षात घ्या, आपल्या कामना पूर्ती करणं हे काय आहे, कठीण नाही, असंभव आहे, शक्यच नाही, ते पूर्ती होणारच नाही. आणि याची पूर्ती होते परंतु कठीण आहे. मग असंभव वस्तूपेक्षा कठीण आपल्यासाठी श्रेयस्कर आहे, चांगली आहे. म्हणून काय करावं, कशाचा अभ्यास करावा, भक्तीचा अभ्यास करा, परमार्थाचा अभ्यास करा, नामाचा अभ्यास करा, ध्यानाचा अभ्यास करा. अभ्यास न तू कौंतेय, श्रेयो विज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागस, त्यागात शांती निरंतर. हे अभ्यास आहे. एक एक क्रम, एक एक पाऊल, पदोपदी निज पदा गेली. पावला पावलानं वर जावं लागतं, निज पद, जिथं आपलं पद आहे
तिथं पोहोचलं काला झाला, पण ते दूर आहे. पोहोचण्यासाठीच मनुष्य शरीर आहे. त्या काल्याकडे जाण्याची यात्रा म्हणजेच मनुष्य शरीर आहे, परंतु दूर. इथं थोडं महाराजांनी आपल्याला हे दाखवलं, दुरी करू नका नाही म्हणाय, पण दूर जरूर आहे. अशा काल्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना मनुष्य देहाला आल्यानंतर, मनुष्य देहच ज्याच्यासाठी होता आहे, आम्ही त्याची जाणीव घेतली नाही, केली नाही. आणि ते दूर असल्यामुळे जवळचा संसार करीत बसलो आम्ही. जवळच्या संसारामध्येच ढवळाढवळ करीत राहिलो आम्ही. आपल्याला जवळ कोणतं पडते? आहे कोण? आपल्या जवळचा परमात्मा होता, परंतु सांसारिक वस्तू पदार्थाचा आश्रय केल्यामुळे तो दूर वाटला. ही भ्रांती सद्गुरूशिवाय जात नाही, म्हणून संताशिवाय जात नाही. म्हणून हे जे काला आहे, हे जे निजपद आहे, जे परमात्मा प्राप्ती आहे, ते संताशिवाय होत नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, परंतु एक सोय आहे, विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठात दुर्लभ असलेले बी संतांच्या संगतीमध्ये लाभ मिळतो, सुलभ होते. हे काल आहे. अशा काल्याची तळमळ सद्भक्तांना पाहिजे. ज्याला परमार्थ करायचा आहे, आपलं कल्याण करायचं आहे, उद्धाराची चिंता आहे, त्यांच्यासाठी हा काल आहे. ज्याला तळमळच नाही, त्याला या काल्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. आवडते ते संसार आणि आवश्यक ते परमार्थ. जे आवश्यक आहे ते परमार्थ आहे आणि आवडते ते संसार आहे. भले परमार्थ आवडत नसेल पण आवश्यक आहे, आणि संसार आवडत असला आवश्यक नाही. आपणाला जसं पाहिजे तसं आवश्यक नाही. जगते माणूस काही नसल्यामुळे काही गोष्टी आपल्या संसारामध्ये आवश्यक आहेत, काही गोष्टी आवडतात आवश्यक नसून. ज्वारी, तांदूळ, गहू, अन्न, धान्य हे आवडते की आवश्यक आहे? आवश्यक, आवश्यक आहे. सोनं आवश्यक आहे की आवडते? आवडते. आता माझ्या जीवनामध्ये भात, वरण, भाजी, पोळी नाही भेटली तर मी जगू शकत नाही, म्हणून आवश्यक आहे. आता मी जन्मल्यापासून आजपर्यंत 60 वर्षाच्या वयामध्ये अजून सोन्याचा माझा रामराम नाही. मी जगलो की नाही? का मेलो? मग हे आवडते का आवश्यक आहे? आवडते. तर या दोन गोष्टीची निवड करावं लागते आपल्याला, तेव्हा परमार्थ कळते. आवश्यक काय आणि आवडते काय. जे तुमच्या घरामध्ये जे किरकिरी आहे, भांडण आहे, विवाद आहेत, दुःख आहे, समस्या आहेत, या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टीसाठी आहेत का आवश्यक गोष्टीसाठी आहेत? विचार करायचा. काय काल्यापर्यंत आपण जाणं मुश्किल आहे. जोपर्यंत तुम्हाला आवश्यक आणि आवड कळत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये प्रवेश नाही. शक्य नाही. घरी जाऊन चर्चा करा तुमच्या बायका सोबत. आवश्यक काय, आवड काय, चर्चा करीत जा. कीर्तन ऐकून जावं, याच्यावर चर्चा झाली पाहिजे.
मंथन झालं पाहिजे. मंथनी नवनीता पैसे घे आनंद. मंथन केलं पाहिजे, परंतु दूर आहे. शिंक्यावर आहे, परंतु दूर आहे. दुरी. थोडस भेव दाखवलं मला. भियायसाठी नाही, ते समजायसाठी. दूर आहे, मग आपल्याला त्याला जवळ करायचं आहे. तर कसं? प्रश्नही अभंगामध्येच आहे आणि उत्तरही त्याच चरणामध्ये आहे. दूर असलेलं शिंक्यावरलं जे काला आहे ते प्राप्त करायचं आहे, पण दूर सांगितलं. पण त्याचं उत्तरही दिलं की जवळ कशानं होते. दूर कशानं झालं ते कळालं की जवळ कशानं होते हे आपोआप कळतं. गमतीचा विचार आहे. अच्छा, अभंगामध्ये गमतीचा विचार आहे. तर त्याला 3 कारण सांगितले दूर झाल्याची. किती कारण? 3. तेच कारण त्याचं नाव आहे रज, सत्व, तम. किती कारण आहे? 3 कारण. ऐकत जा, काल्याची कीर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात साधू. त्याच्या आपल्या आपल्या परीनं सांगतात. ते कोणाचंही खोटं नाही, त्याच्या परीनं ते खरं आहे. आणि प्रत्येकाला आपल्या परीनं सांगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. तर 3 कारण आहेत दूर होण्याची. रजतम सत्व, रजगुण, तमगुण, सत्वगुण. या त्रिगुणात्मक प्रपंचामध्ये, सृष्टीमध्ये आणि याच 3 गुणाला भगवान कृष्ण परमात्म्यांनी माया असं नाव दिलं. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते तरुण जातात. त्याच्यासाठी दूर असलेलं जवळ जातं. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. खूप श्लोक आहे. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. ते माणूस आत्मवान होते. या सृष्टीमध्ये कोणी धनवान झालं, कोणी गुणवान झालं, कोणी विद्वान झालं, पुत्रवान झालं, कोणी काही झालं, सगळे वान झाले या सृष्टीमध्ये. पण एक वान दुर्लभ आहे, त्याचं नाव आहे आत्मवान. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे शब्द सहसा तुम्हाला संसारात ऐकायला भेटत नाही. गुणवान खूप ऐकायला भेटत, धनवान, गुणवान, विद्वान, रूपवान असे शब्द ऐकायला भेटतात. आणि हे सगळी जोपर्यंत आत्मवान नाही तोपर्यंत हे सगळी वानच आहे. वान म्हणजे कमी. आत्मवान कोण? आत्मवान त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. 3 गुणातून जो अतीत होईल, 3 गुणातीत होईल, त्यालाच ते दूर असलेला काला म्हणून होतो तिघाचे वरी. प्रश्न आहे आणि उत्तर आहे ना. प्रश्न काय? शंके लाविले दुरी. पहिला विषय. मग दूर असलं तर काय करावं?
कशामुळे दूर झाले त्याच्यावरी होतो तिघाचे मेळ. वरी हे त्रिगुण अशी दोरी आहे, असं बंधन आहे. गुण संस्कृत मध्ये दोरीला म्हणतात. गुण, गुण शब्दाचा अर्थ काय? दोरी. आणि शेतकरी लोकांना माहित आहे की दोरी वळतात ना, आंबाडा दोरी वळतात. त्याला किती बट्ट्या राहतात? ते 2 है ना, 2 घेऊन असं वळावं लागतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या वळलेल्याला अनेक वळतात. त्याला काय म्हणतात? टिप्पण. हा, आता किती पदर झाले त्याला? 3. 2 पदराची दोरी तुटून जाण्याची शक्यता असते म्हणून 3 पदर झाले त्याला टिप्पण म्हणतात. ते 3 पदराची ओढलेली जी दोरी आहे ते तुटणं कठीण आहे. तसं हे रजतम सत्व हे तिप्पडलेलं बंधन आहे. कसलं बंधन? तिप्पडलेलं बंधन आहे. आणि तुम्ही आम्ही कोण्या बंधनात आहोत? कसल्या दोरीमध्ये आहो? दोहिरी का तिहेरी? तिप्पडलेली बंधन. रज तम सत्व हे दोरी. आता याच्यातून सुटणं कठीण आहे पण असंभव नाही, हे तुम्हाला सांगण्यात येत आहे. कठीण जरूर आहे. म्हणून त्याचं उत्तरही त्या चरणामध्ये दिले. समोर आपल्या समोर विषय आहे, दूर आहे, तर जवळ कसं होईल? या 3 गुणातून अतीत होणं हे केवळ याला जीवनमुक्त म्हणतात, त्याला संत म्हणतात. का मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. असं हे गुणातीत झालेले संत असतात. ते कसे असतात त्यांच्या थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सिंके लावे ये दोरे, सिंके लावे ये दोरे, सिंके लावे ये दोरे, सिंके सिंके लावे ये दोरे, सिंके लावे ये दोरे, लावे ये दोरे, सिंके तुम्हें वारे तो ये करे, तुम्हें वारे तो ये करे, हो तो दिखाची दिवारी, तुम्हें वारे तो ही गारी, तुम्हें
होतो तिघाचे निवारे हे होतो तिघाचे निवारे होतो तिघाचे निवारे होतो तिघाचे निवारे होतो तिघाचे निवारे होतो तिघाचे रजोगुण ज्याच्यामध्ये रजोगुणाचे लक्षण, तमोगुणाचे, सत्वगुणाचे थोडक्यामध्ये सांगून याच्यातून बाहेर पडणं म्हणजे गुणातीत होणं. रजोगुण कशाला म्हणतात? ज्याला सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मान, सन्मान, अपेक्षा, मोठेपणा ह्या गोष्टी ज्याला अपेक्षित आहेत, तो कोणता गुण आहे? निक्कळ रजोगुण. निक्कळ, मिसळ नाही, निक्कळ रजोगुण. आपलं नाव झालं पाहिजे, पॉम्पलेटला फोटो लागला पाहिजे, बॅनर, पोस्टर, प्रचार प्रसार झालं पाहिजे. कोणता गुण आहे? रजोगुण. आता हे आम्हाला आहे की नाही? ह्या गुणातून अतीत होणं शक्य आहे आमचं नाही, तर ते शिंक्यावरलं सापडणार नाही. कसं सापडणार? आता हे सोडू वाटत नाही, शिंक तर ते तर हाताला लागावं वाटालंय, घ्यावं वाटालंय, पण हे सुटत नाही, ते भेटत नाही. बंधनापासून उकलिल्या गाठी मग देताली मिठी सावकाश, हे सुटत नाही तर ते भेटत नाही. आता एखाद्या साधूला सांगितलं की तुम्ही सगळं त्याग करा, हे काय संपत्ती माया आहे, दगडधोंड्याचे मठ मंदिर बांधून काय मोठे झाला, हे जड आहे, नाशवान आहे, हे शाश्वत नाही, परिवर्तनशील आहे, प्रकृती आहे. त्या साधूला माहित नाही का? जडता निर्माण होते, जडतेची प्रियता प्राप्त होते, हे रजोगुण आहे. जडता आवडते, रजोगुण. आपली प्रतिष्ठा, सन्मान, सत्कार, संपत्ती पाहिजेशी वाटते, हवीशी वाटते, अपेक्षित वाटते. कोणता गुण? रजोगुण. काला त्याचा नाही होतो तिघाचे मी. आता हे कुठं आहे? खाली. आणि काला कुठं आहे? वरी. आता कसं शक्य आहे? किती कठीण आहे. रजोगुण. आपल्या नावाचे वस्तू राहिले पाहिजे, मठ झाले पाहिजे, काही काम आपल्या नावाने पाट्या लागल्या पाहिजे, सगळे रजोगुणाचं लक्षण. गुप्त राहण्याची इच्छा नाही. संत सांगतात की वृत्ती सहित मज लपवी बाबा बाळ छंदो. आपला मोठेपणा बाहेर पडू नये, आपल्याला कोणी सन्मान देऊ नये, आपली कोणी पूजा करू नये, आपल्याला कोणी नमस्कार जरी केलं तर त्याला लाज वाटते, मरून गेल्यासारखं वाटते. संतांचे लक्षण 13व्या अध्यायामध्ये सांगितले. गुणातीत आहेत. स्वकीर्ती कानी ना ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. आता हे रजोगुण आहे. सध्याचा काळ असा झालेला आहे की आता जर आमच्यावर फुलं टाकणं गेले, त्या गावचा कार्यक्रम कट. याला कुठं काला, काला वरी आणि हे याच्या बापाला काला मिळणार नाही, 7 जन्म मिळत. ठिकाच्या वरी गेलं तरच काला. रजोगुण.
सत्वगुण असा आहे की ज्ञान भक्ती करते, व्रत वैकल्य उपास तापास अनुष्ठान कीर्तन भजन हे सगळंच करते, परंतु सत्वगुणानच भजन होते, परंतु उद्देश मात्र काय आहे त्याचा? संसार. हे सत्वगुणाचं बंधन आहे. कीर्तन केलं तर आपण कीर्तन करायला कशासाठी? कोण पाहिजे आपल्याला? कीर्तनाचं फळ काय पाहिजे? परमात्मा नाही, राहिला नाही, संसारच. किंबहुना तयाची भजने ते संसाराचे साधने. सत्व. एखाद्याला ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग, ज्ञान शाश्वत तत्व आहे आणि उपयोग ज्याचा घेतो ते नाशिवंताचा घेतो. शाश्वताला नाशिवंतासाठी उपयोगी घेणं, शाश्वत तत्वाला नाशवंतासाठी उपयोगात घेणं किती भूल आहे, किती मोठं बंधन आहे. एक गुण. आणि मग ज्ञानाचा अहंकार की माझ्यासारखं कोणाला सांगता येत नाही, माझ्यासारखं कोणाला बोलता येत नाही, माझ्यासारखं कोणीच नाही, हे सत्वगुणाचा अहंकार येते ना, हे बंधनच होते. सत्वगुणाचं बी बंधनच आहे, रजोगुण बी बंधनच आहे. तमोगुणाचं तर विचारूच नका, काही खरं नाही, अधोगतीच आहे. तर रजोगुण बसू देत नाही, रजोगुण बसू देत नाही, सत्वगुण उठू देत नाही, आणि तमोगुण तर जागच येऊ देत नाही. जाग येत नाही तमोगुण, जाग आला तरी उठू देत नाही सत्वगुण, आणि बसूच देत नाही जाग्यावर. बेचैन बेचैन करतात ते, रात्रंदिवस फिरवते ते कोण? रजोगुण. हे गुणातून आपण वेगळंच होणं म्हणजे गुणातीत होणं. हे गुण आहेत. असं झालं, असं होणं शक्य नाही असं नाही, पण आपणाला ते करण्याचा विचार बी आला नाही की याच्यातून आपण पार पाडू. तर होतो तिघाचे मी वरी वरी, या 3 गुणातून अतीत झालो, म्हणून ते हाताला लागलं. काला असा हे दैवी संपत्तीचा काला आहे. काला केवळ वारकऱ्यांना मिळतो, संतांना मिळतो, गुणातीताला मिळतो, बाकी इतर लोकांना मिळत नाही. ब्रह्मदेव गुण आहे म्हणून त्याला बी काला मिळाला नाही, रजोगुण आहे ब्रह्मदेव. देव लोकांनाही काला मिळाला नाही. मिळाला का? काल्याची आसे देव जळी झाली मासे. त्यालाही मिळालं नाही, कारण याच्यामध्ये गुण आहे, पद आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, वैर आहे, विरोध आहे, हे सगळं आहे ना, तोपर्यंत काला नाही. किती मोठा महाराज राहिला, किती लाख लोक जरी कीर्तनाला आले, तर याचा वैर विरोध द्वेष ईर्ष्या भेद मत्सर गेला नाही तर त्याला काला शक्यच नाही. असं हे धावता भावार्थ आहे. म्हणून परमार्थ याच्यासाठी करण्याचा आपण प्रयत्न करूया की आपल्यातून काय काय कमी करता येईल. असे काही गुण असतील तर त्या गुणातून आपण अलिप्त कसं राहता येईल, वेगळं कसं होता येईल, याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. हे परमार्थाचं कार्य आहे. याच्यासाठीच परमार्थ करावा, परमार्थच याच्यासाठी करावा, असं पक्क करून घ्या. आता परमार्थ कशासाठीही होऊन बसला ती गोष्ट वेगळी, आणि याच्यासाठी परमार्थ केला तर गुणातीत होतो. याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही आमोप ग्रंथ केले, याच्यासाठीच करतो, हेच परमार्थ आहे. आता आपण सन्मानासाठी परमार्थ, धनासाठी परमार्थ, मानासाठी परमार्थ, कीर्तीसाठी परमार्थ, प्रपंच भागविण्यासाठी परमार्थ, मोठं होण्यासाठी परमार्थ,
नाही. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की परमार्थामध्ये आमचं सुख फक्त एकच आहे, हेच आहे. आणि तुम्ही आम्ही हे बी सुख आहे, ते बी सुख आहे, ते बी सुख आहे. तुका म्हणे माझे इच्छी सर्व सुख. बाकीचं तुम्हाला आम्हाला सर्व मिळूनच हे सगळं मिळून राहावं आणि मग काला मिळावं असं शक्य नाही. कुछ खोए बिना कुछ पाया नहीं जाता. ते आता खोयाची गोष्टच सांगता येत नाही, ते खपतच नाही, आता पचतच नाही. काहीच सोडू वाटत नाही म्हणे, काहीच सोडू वाटत नाही. मी बी म्हणाला होता कीर्तन सोडून द्यावं वाटलं, म्हणाला पण सोडून देऊ वाटलं. सोडून देणार आहोत असं तुम्ही पुन्हा बदलते काही म्हण नका पुन्हा. आता नाही कीर्तन वगैरे, आता काला घेण्याच्या मागे लागायचं. कीर्तन हे आता प्रतिष्ठा झाली, नावासाठी झालं. नारायण महाराज म्हणून ओळख करून घ्यावं म्हणून होतं. काहीच साध्य झालं नाही, काहीच मिळालं नाही. आता कळालं की ह्याच्यात काही नाही. आणि हे सांगण्यासाठी आजचं कीर्तन आहे. विठाला म्हणून हे माया आहे. सुटत नाही ते माया, आणि हे सुटल्याशिवाय भेटत नाही ते ब्रह्म. सूत्र जे आपल्या हातून सुटत नाही ते माया, आणि हे सुटल्याशिवाय जे भेटत नाही ते ब्रह्म. याला रेखांकित करून घ्या. सुटत नाही ते माया, आणि सुटल्याशिवाय जे भेटत नाही ते ब्रह्म. 3 वेळेस सांगावे, कारण हे पुन्हा पुन्हा शब्द नाही येणार. सुटत नाही ते माया, काही सुटत नाही, सोडू वाटत नाही. आणि तेच तुकोबरायाने सोडलं. अहमता म्हणजे मी, ममता म्हणजे माझा. अहमता म्हणजे मी आणि ममता हे माझं. या 2 गोष्टी सुटत नाही. आणि तुकोबरायाने नेमक्या त्या सोडल्या. अहमता ममता दौडुनी. आपण सुरुवात कुठून केली होती, कशापासून? शांतीपासून. तर इथं काय आलं? अहमता ममता दौडुनी निज शांती वरी. वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली. गुणातीत अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवी. देहबुद्धी मी महाराज आहे, मी नारायण आहे, हे माया आहे. मी शरीर आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्धः. न मुक्ति न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. मी चिदानंद आहे. आता तुम्ही आम्ही मायामध्ये पडून आहोत. कोणी म्हणाले मी पाटील आहो, कोणी म्हणाले सरपंच आहे, कोणी म्हणाले महाराज आहो, कोणी म्हणाले गायक आहो, कोणी म्हणाले पकवाजा, कोणी म्हणाले स्त्री आहे, कोणी म्हणाले पुरुष आहे. हे सगळे उपाध्या आहेत. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही, त्याचा काला आहे. आणि हे होण्यासाठी त्यांचा आश्रय करून भगवंताचा आश्रय करणं आवश्यक आहे. देवाच्याच आजूबाजूला राहणं आवश्यक आहे. आणि ते कसं राहावं, तर हे
कथा सांगते की गवळणी गोकुळामध्ये शिंक्यावर दही तूप असं गाडगावरी ठेवायचे, त्यांनी वर ठेवायचे, कारण की कोणाच्या हाताला ते येणार नाही. आणि त्यावेळेस हे खायला जायचे, सवंगडी सोबत घेऊन कृष्ण परमात्मा आपले बाळ मंडळी घेऊन खायला जायचे. ते वरी पोहोचायचे. हे लहान लेकर, उंची कमी, आमची उंची कमी झाली आणि जे खायचं आहे ते वरी राहिले, हेच अडचणच. आणि मग ते आले तिथे. कथा अशी सांगते की त्याच्यामध्ये खडा मारून बघायचं आधी त्या गाडग्या, त्या आवाजावर ओळखायचं की भरलेला आहे की रिकामी. आणि भरलेलंच वरी ठेवल्या जाते, रिकामीला वरी कोण ठेवते? जे भरते तेच उंच जाते. ज्ञानानं, विवेकानं, वैराग्यानं संपन्न असेल तेच जीवनामध्ये उच्च कोटीचं, तेच वरी जात. रिकाम्याला खालीच राहतात. आमच्या जीवनामध्ये उंची का वाढणार गेली? उंची म्हणजे शरीराची नाही, आमच्या विचार, वैचारिक उंची, ज्ञानाची उंची का वाढणार गेली? आम्ही रिकामे. भरत जा, उंची वाढत जाईल. जसं जसं भरत गेलं तस तसं उंची वाढत. ते आनंद बघायचा. त्याच्यावर आवाज यायचा. रिकाम्याचा आवाज जास्त येतो की भरलेल्याचा आवाज जास्त येतो? तुम्ही सांगा. हा हा, आता आवाज कोणाचा जास्त आहे सध्या? परमार्थामध्ये, कीर्तनामध्ये, कीर्तनकारामध्ये, बसून जायच्या कारामध्ये कोणाचा आवाज मोठा आहे? जिचे आवाज वाढले जातात. याचं कारण काय? अवघड आहे. कृष्ण परीक्षक होता. खडे आणायला लावायचे पोरायला आणि ते खडा मारायचा. भद्दकून वाजलं की भरलेला आहे, टनकून वाजलं तरी का. एक काश्याची घंटी आहे आणि एक सोन्याची घंटी आहे. किंमत कोणती मोठी? आवाज कोणता मोठा? तुम्ही आम्ही जास्त कोणाला किंमत द्यायला होता? काश्याला की सोन्याला? काय कोणाचं नाव निर्देश करत नाही मी, सार्वभौम बोलतो. म्हणजे कीर्तनात नाव घ्यायचं नाही अशी शपथच घेतली. कोणाचंच नाव घ्यायचं आणि कोणाला सोडायचं नाही. वा, नाव कोणाचं घ्यायचं आणि एकालाही सोडायचं नाही. शपथच घेतली. तेलुगूमध्ये एक पद्य आहे त्याच्यावर. अल्पुडెప్పుడు పల్కు నాడంబరముగాను సజ్జనుండు పల్కు చల్లగాను కంచు మ్రోగునట్లు కనకంబు మ్రోగునా విశ్వదాభిరామ. कंचन कास्याला म्हणतात. कनकांबू म्हणजे कनक, आपल्या भाषेत म्हणतात कनकांबू, कंचू, कासा आणि सोनं. जास्त आवाज तर परमात्मा त्याला मारायचा खडा आणि पाहायचं याच्यामध्ये भरलेला आहे. आणि मग ते हाताला येत नाही तर मग काय करायचं? 3 पोरं बोलवायचे मजबूत आणि त्याला असं खाली वाकवायचं. त्याच्यावर दुसरं पोरग उभं करायचं, त्याच्यावर तिसरं पोरग उभं करायचं आणि त्या 3 पोरावर कृष्ण चढायचा. होतो तिघाचे मी वरी. हे 3 पोरं कोणते?
माझं कीर्तन समजतंय ना तुम्हाला? बरं. चांगलं झालं, मग मी धन्य आहे. रज तम सत्व हे तीन पोरं त्याच्यावर मग कृष्ण परमात्मा गुणातीत आहे. आणि मग तिथं जाऊन वरी गेल्यानंतर बाकीचे जे पोरं होते, भक्त मंडळी होती, त्यांना सांगितलं की आता तुम्ही हायगाई करू नका, लापरवाही करू नका, दोन बाजूला वाहतो, काही ह्या बाजूने या, काही त्या बाजूने. बाजू दोन असल्या तरी परमात्मा एक आहे. याचा अर्थ असा आहे की दोन्ही पक्ष पाही उद्धरते. कोणते पक्ष? कृष्ण पक्ष ते नाही. दोन्ही पक्ष शब्दाचा अर्थ आहे की जे माझ्या बाजूला येतात, जे माझ्या संग येतात, ते पापी असो की पुण्यवान असो, ते ज्ञानी असो अज्ञानी असो, ते श्रेष्ठ असो कनिष्ठ असो, उच्च असो की नीच असो, ते काँग्रेस असो की बीजेपी असो, माझ्या बाजूला आहे. मला सोडू नका. आणि माझ्या बाजूला येऊन तुम्ही दातखिळी बसल्यावर बसू नका. जरा तोंड आ करा. अभंगाचं दुसरं तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही Come on.
तरी कीर्तनामध्ये इथपर्यंत मुख पसरायचं. परमात्मा तिघाच्या वर जाऊन त्याला ठोका मारणार आहे कृष्ण, आणि त्याच्यातून धार एक निघणार आहे. त्याला मारल्यानंतर त्याच्यातून धार एक निघणार आहे आणि परमात्मा त्याला आपली ओंजळ लावणार आहे. देवाच्या ओंजळीमध्ये आल्यानंतर देव त्याला पिणार आहे. जे तूप असेल, दही असेल है ना, आणि पीत असताना सगळं ओंजळीमध्येच मावत नाही, पोटामध्ये जात नाही, तर दोन हातानं दोन बाजूनं धार निघते वेळेस एक धार होती, पण पुढे आल्यानंतर किती झाले? दोन धार. त्याचं अध्यात्म असं आहे. तुमच्या शरीरामध्ये, देहामध्ये चालणारा जो श्वास आहे, श्वासोच्छ्वास, नाभीपासून वर येणारा श्वास एकच श्वास आहे, परंतु वर आल्यानंतर त्रिकुट शिखर ज्याला म्हणतात, तिथं आल्यानंतर त्याच्यात दोन धारा होतात. येते वेळेस एकच धार, पुढे आल्यानंतर बाहेर पडताना दोन धारा होतात. वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपर. दोन नागपुड्या कशाला दिल्या आपल्याला? की ते एक धार त्याच्या दोन धारा होतात, म्हणून दोन, उजवी आणि डावी. त्याला चंद्रनाडी, सूर्यनाडी अनेक नाव आहेत. योगी वेगवेगळे नाव आहेत त्याचे. सूर्यचंद्र, डावा उजवा. त्याला अजून नाव आहे इंगळा, काय इडा. इंगळा म्हणलं तर होत, इडा आणि पिंगळा हे दोन नाव आहे. अनेक नाव आहेत, असे हे नाव आहे. त्याचे दोन धारा आहे. मग सांगा आता, हे काला कोणाला भेटणार? ऐरी गैरीला काला भेटत नाही. किती करोड कमिवल्यावर हे काला भेटते? किती? असं काही सांगता येत नाही. कोणी सांगितलं नाही, अजून कोणी सांगणारही नाही. किती मोठा मठ बांधल्यावर हे काला भेटते? असंही शास्त्रामध्ये आलं नाही, लिहिलं नाही, वाचिलं. किती लोकांचा गुरु झाल्यावर काला भेटते? असंही आलं नाही, लिहिलं नाही, वाचलं नाही. असा अवघड आहे काम. म्हणून वाहती त्या धारा घ्यारे दहीच्या कोपर. जाता जाता सर्व आलेल्या भक्त मंडळींना विनंती आहे, आता अशा गोष्टी काही पसंत नसल्यामुळे समाजामध्ये, परमार्थ क्षेत्रामध्ये परमार्थाच्या नावानं जे विकृती वाढत चाललेली आहे, ते माझं मन त्याच्यामध्ये राजी नसल्यामुळे आणि लोक आता ऐकत नाहीत, त्याच्यामुळे आता काही कार्यक्रम सोडून देण्याची वेळ आहे, बंद करण्याची वेळ. मला तुमचे कार्यक्रम बंद होणार नाही. आता या काळामध्ये महाराजांची काही कमी नाही. एकापेक्षा एक महाराज, कलाकार, कीर्तनकार, कथाकार, गुणवान, विद्वान, खूप या सृष्टीमध्ये, देवाच्या सृष्टीमध्ये काही कमी नाही.
कोण्याही गावामध्ये सप्ताहाचं काही उद्देश, आशय, प्रयोजन काहीच राहिलं नाही. कशासाठी सप्ताह करता म्हणलं की ते काहीच सांगत नाही, त्याचं उत्तर नाही. आणि सप्ताह केल्यानंतर काय साध्य झालं म्हणून विचारलं तेही कोणी सांगत. दोन्ही गोष्टी आहेत. कशासाठी करता याचं उत्तर नाही, आणि केल्यावर काय झालं याचं उत्तर नाही. या दोन गोष्टीचं उत्तर जिथं असेल तिथं आपला कार्यक्रम आहे. कशासाठी करता आणि